मित्रांनो नमस्कार. मी बाबासाहेब तोंडे, सहाय्यक प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर. मित्रहो, पुणे विद्यापीठाच्या SYBA राज्यशास्त्रातील स्पेशल 1 हा पेपर पाश्चात्य राजकीय विचारवंत या पेपरमधील एक प्रकरण निकोलो मॅकियावेली आणि या विचारवंतांनी मांडलेला एक सिद्धांत किंवा एक विचार याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. साहजिकच या अगोदरच्या लेक्चरमध्ये मॅकियावेलीचा जीवन परिचय, मॅकियावेलीने केलेला मनुष्य स्वभावाचं वर्णन आणि मॅकियावेलीने मांडलेले नैतिकतेबद्दलचे, मॅकियावेलीने मांडलेले धर्माबद्दलचे विचार याबद्दल आपण थोडक्यात चर्चा केली होती. आज या लेक्चरमध्ये आपण मॅकियावेलीने केलेला राजाला उपदेश, मॅकियावेलीने दिलेला राजाला सल्ला हा एक महत्त्वपूर्ण सिद्धांत किंवा महत्त्वपूर्ण विचार आपण अभ्यासणार आहोत. अगदी 2 मिनिटांमध्ये मॅकियावेलीने जो मनुष्य स्वभावाचं वर्णन केलं, हे वर्णन करत असताना मॅकियावेलीने मनुष्यातल्या अत्यंत वाईट स्वभावाचं चित्रण केलं हे आपण पाहिलं. माणूस कसा असतो हे सांगताना मॅकियावेली असं सांगतो की एखाद्या माणसाला जेवढे आपण वाईटातले वाईट गुणधर्म किंवा वाईट शब्द वापरतो ते सर्वच शब्द हे मॅकियावेली मनुष्य स्वभावाविषयी वापरतो. म्हणजे मनुष्य हा दुष्ट असतो, पापी असतो, क्रोधी असतो, लबाड असतो, स्वार्थी असतो, ढोंगी असतो. तो आपल्या पुढे दुसऱ्याच्या कुठल्याही गोष्टीची किंमत करत नाही. तो संधी साधू असतो, वेळ पाहून हल्ला करतो, वेळ पाहून माघार घेतो. म्हणजे असं खूप नकारात्मक तो मांडतो. कुणाविषयी? मनुष्याच्या स्वभावाविषयी. हे सांगण्याचं कारण असं आहे की त्या मनुष्य स्वभावाला गृहीत धरून तो राजाला उपदेश करतोय. त्याला असं म्हणायचं आहे की माणसं हे संधी साधू असतात, माणसं हे ढोंगी असतात, माणसं मुखवटे धारण करून फिरतात. माणसांनी जे वर्तन प्रदर्शित केलंय ते वर्तन प्रदर्शित केलं जातं यासाठी की त्याला वाटतं की आपण चांगलं वागलं तर लोक आपलं चांगलं म्हणणार आहेत, म्हणून तो चांगलं वागण्याचा प्रयत्न करतोय. मुळात चांगलं वागावं ही त्याची मूलभूत प्रेरणा नाही असं मॅकियावेलीला म्हणायचंय. फक्त आपण वाईट वागल्यानंतर कुणीतरी आपल्या शिक्षा करेल, आपण वाईट वागल्यानंतर समाजातील लोक आपल्याला नावं ठेवतील, आपल्याला वाळीत टाकतील, म्हणून तो आपल्या वाईट गुणांना लपवून ठेवतो आणि चांगल्या गुणांचं प्रदर्शन करत राहतो. म्हणून तो मूलभूत वाईटच आहे यावर पुन्हा पुन्हा ठामपणे मॅकियावेली सांगतो. इव्हन तो माणूस किती स्वार्थी असावा, माणूस किती संपत्तीचा लोभी हव्याशी असावा हे सांगताना तो एक साधं बोलकं उदाहरण देतो. तो म्हणतो की एक माणूस आहे, त्याच्याबद्दल अशा 2 घटना घडतात. त्या पहिल्या घटनेमध्ये कुणीतरी एक माणूस आहे जो येऊन त्याच्या बापाचा खून करतोय, आणि दुसऱ्या घटनेमध्ये कुणीतरी माणूस असा येतोय आणि त्याने आयुष्यभरात कमवलेली सर्व संपत्ती घेऊन जातोय किंवा ती संपत्ती लुटून जातोय. मॅकियावेली असं म्हणतो, ह्या 2 माणसांपैकी जो पहिला माणूस आहे ज्यानं त्या माणसाच्या बापाचा खून केलाय, वडिलांचा खून केलाय, तो त्याला कधीच विसरून जाईल. परंतु मरेपर्यंत ज्यानं त्याची संपत्ती हडपली आहे, ज्यानं त्याची संपत्ती हिसकावून घेतली आहे, मरेपर्यंत तो त्याला विसरणार नाही, एवढा तो पैशाचा लोभी आहे असं मॅकियावेली सांगतोय. हे सांगण्याचा माझा उद्देश असा आहे की मॅकियावेली जर मनुष्य स्वभावाबद्दल असे विचार करत असेल तर ह्या माणसांना, ह्या नागरिकांना किंवा ह्या जनतेला हँडल करण्यासाठी, त्यांना हाताळण्यासाठी, त्यांना सांभाळण्यासाठी राजानं सुद्धा एक वेगळ्या प्रकारची आखणी केली पाहिजे, राजानं सुद्धा एक वेगळ्या प्रकारे वर्तन केलं पाहिजे. त्याचं मार्गदर्शन करणे ते तो या सिद्धांतामध्ये सांगतोय आणि म्हणून तो राजाला उपदेश करतोय. मॅकियावेलीचा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे दी प्रिन्स, या प्रिन्स ग्रंथामध्ये राजाने कसं वागावं, राजानं कसं वागू नये याबद्दल तो मार्गदर्शन करतोय. आणि ते मार्गदर्शन यासाठी करतोय की राजानं जर तसं वागलं तरच त्याला त्याचा राज्यकारभार चांगल्या पद्धतीने सांभाळता येईल किंवा जोपासता येईल. तर ठीक आहे, राजानं कसं वागायचं किंवा मॅकियावेलीनं त्याबद्दल कसं मार्गदर्शन केलं किंवा जो उपदेश केलेला आहे तो उपदेश इथं मी लिहिलेला आहे. हा एकेका मुद्द्याच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल. इथं पहा, मॅकियावेलीनं पहिला मुद्दा असं सांगतोय की मॅकियावेली तो राजा जो आहे ना तो शूर आणि त्याच वेळेस धूर्त असला पाहिजे असं म्हणतोय.
हे सांगत असताना तो असं विस्तारण सांगतोय, राजा हा सिंहासारखा शूर असला पाहिजे आणि कोल्ह्यासारखा धूर्त असला पाहिजे. शूर यासाठी, सिंहासारखा शूर म्हणजे राजा काय, तो आक्रमकही असला पाहिजे. राजानं छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायला नकोय. राजानं प्रत्येक संकटाचा सामना हा खंबीरपणे, धैर्याने, धाडसानं केला पाहिजे, हे त्याला सांगायचं आहे. आणि त्याच वेळेस राजा हा धूर्त असला पाहिजे. धूर्त म्हणजे तो धूर्त असणे, तो कावेबाज असणे, म्हणजे त्याच्या मनामध्ये काय चाललं आहे, त्याच्या योजना काय आहेत आपल्या राज्याबद्दलच्या, त्या योजना त्याने सहजपणे अशा उघड्या करायला नकोत. राजाने धूर्तपणे यासाठी वागायचं आहे. तो जर धूर्तपणे वागला नाही तर त्याच्या हातून सत्ता लोक कधी काढून घेतील हे राजालाही कळू देणार नाहीत. म्हणून त्यानं सर्वच गोष्टी सर्वांसाठी ह्या खुल्या करायच्या नाहीत. त्याने धूर्तपणे, त्याने आपल्या मनाला जे हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी त्याची वैयक्तिक, त्याची प्लॅनिंग करत राहायचं आहे आणि त्याबद्दल लोकांना त्याचा सुगावा सुद्धा लागू द्यायचा नाही. असा एक धूर्तपणा ह्या राजाने त्याच्या कारभारामध्ये स्वीकारायचा आहे आणि तसा स्वीकारला तरच राजाला राज्यकारभार करणं सोपं जाणार आहे असं मॅकियावेलीला म्हणायचं. म्हणून मॅकियावेली काय म्हणतो, राजा हा सिंहासारखा शूर असावा आणि कोल्ह्यासारखा हा धूर्त असावा. हा त्यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा सांगतोय मॅकियावेली की राजाने भीतीचा वापर केला पाहिजे. राजाने भीतीचा वापर केला पाहिजे या मागे सांगण्याचा उद्देश मॅकियावेलीचा असा म्हणणं आहे की माणसं जर ढोंगी, लबाड, संधी साधू असतील तर ते कायद्याला कधी जुमानणार नाहीयेत. ते कायद्याला तेव्हा जुमानतील जेव्हा त्या कायद्याच्या मागे खूप मोठी दंडशक्ती असेल. ते कायद्याला कधी जुमानतील जर दंडशक्ती असेल. त्यांना जर असं वाटलं की आपण जर कायदेभंग केला तर खूप कठोर शिक्षा आपल्याला होणार आहे, तर ते काय करतील, ते कायद्याचं पालन करतील. म्हणजे सतत त्यांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीची जर भीती दाखवली तर ते काय करतील, त्यांना आपली किंमत कळेल. सतत त्यांना कुठली तरी भीती दाखवली तर ते काय करतील, त्या भीतीपासून स्वतःचं संरक्षण मिळावं स्वतःला. म्हणून जो राजा आहे, जे इथलं राष्ट्र आहे, ह्या राष्ट्राची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला शरण जातील. हा मुद्दा सांगण्याच्या मागे दुसरा एक मॅकियावेलीचा उद्देश असा आहे की ही भीती दाखवायची म्हणजे कशासाठी आणि कशी भीती दाखवायची आहे. समजा जनतेला असं सांगितलं गेलं की पुन्हा पुन्हा शेजारील राष्ट्र आपल्यावर आक्रमण करत आहे, शेजारचं राज्य आपल्या राज्याच्या विरोधामध्ये कुरघोडी करत आहे, कटकारस्थान रचत आहे, ते कूटनीतीने वागत आहे, ते आपल्यावर कधी हल्ला करेल हे सांगता येत नाही, तिथं युद्धाची तयारी सुरू आहे, ते आपल्याला नष्ट करू शकतंय. आणि ह्या परिस्थितीमध्ये जनतेने म्हणजे नागरिकांनी म्हणजे तुम्ही राष्ट्रासाठी कसा सेवाभाव द्यायचा आहे, राष्ट्राबद्दल कसं वागायचं आहे हे सुद्धा तिथं शिकवायचं आहे. आणि त्या माध्यमातून मॅकियावेली असं सुचवतोय की अशी भीती दाखवली तर लोक काय करतील, त्यांच्या डोक्यामध्ये जे सुरू आहे ते सुरूमध्ये काय आहे, त्या राजालाही ते विरोध करतायत, राजाच्या कारभारावर ते टीकाही करतायत, राजाला वेगवेगळ्या पद्धतीने दूषणं देत आहेत. मग अशा प्रत्येक भीती जर दाखवली तर काय होईल, त्यांच्या डोक्यातील ते विचार बाजूला जातील आणि त्या बाहेरच्या राष्ट्रापासून आपण कसे सुरक्षित राहू, आपल्या जीविताचं कसं संरक्षण होईल याबद्दल ते विचार करायला लागतील. आणि राजाच्या सत्तेला किंवा खुर्चीला जो धोका निर्माण होणार आहे तो धोका कमी होईल. म्हणून या राजाने काय केलं पाहिजे, राजाने भीतीचा वापर केला पाहिजे. ही भीती म्हणजे एक तर अशा भीतीचा वापर केल्यामुळं जी जनता आहे ती जनता राजाच्या राज्यकारभारावर एवढ्या चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ शकणार नाही. जनतेच्या लक्षात एकच असेल काय, हे जे नवीन संकट निर्माण झालं आहे या संकटापासून आपला बचाव कसा होईल किंवा या संकटापासून आपल्याला मुक्ती कशी मिळेल, आपण सुरक्षित कसे राहू, त्या पद्धतीने विचार करतील. आणि जेव्हा ते त्या पद्धतीने विचार करतील तेव्हा साहजिकच राजाच्या विरोधामध्ये कटकारस्थानं ते करणार नाहीत. म्हणजे या पद्धतीने किंवा या उद्देशाने हा मुद्दा तो मांडतोय. तो राजाला पुन्हा एक सल्ला देतो. राजानं काय करायचं, राजानं प्रजेचं रक्षण करायचं आणि प्रामुख्याने त्याच्या जीविताचं रक्षण करायचंय. ते रक्षण करायचं म्हणजे जनतेमध्ये अशा प्रकारचा एक विश्वास निर्माण करायचा आहे की जोपर्यंत हा राजा आहे तोपर्यंत आपल्या जीवाला कुठलाही धोका नाही.
जोपर्यंत हा राजा या सत्तेवर किंवा या गादीवर बसलेला आहे तोपर्यंत आपण जिवंत राहणार आहोत. आपला कुणीही जीवे मारणार नाही, आपला कुठल्याही घातपात होणार नाही आपल्याबरोबर, किंवा बाहेरची कुणीतरी एखादी सत्ता येणार नाही आणि आपल्या नष्ट करणार नाही, आपल्यावर हल्ला करणार नाही, याचा विश्वास लोकांमध्ये राजा निर्माण. मग तो कसाही करायचा आहे, त्याचा आभास निर्माण करायचा आहे, त्याबद्दल खोटं बोलायचं आहे का त्याबद्दल खरं बोलायचं, याच्या कुठलाही राजाने नीतिमत्ता पाळायची. मात्र एक करायचं आहे की लोकांमध्ये त्यांच्या जीविताचं रक्षण होणार आहे याबद्दलचा विश्वास मात्र खूप चांगल्या पद्धतीने निर्माण करायचा आहे. आणि असा निर्माण जर विश्वास झाला तर आपण पाहतो की लोक भरपूर गोष्टी सहन करतात, पण लोकांना जेव्हा वाटेल का आता माझ्या जीवाला धोका आहे, जेव्हा त्याबद्दलचा विश्वास किंवा तशी शंका मनामध्ये निर्माण होईल जनतेच्या, तेव्हा जनता कोणत्याही राजाला किंवा शासनाच्या विरोधामध्ये बंड पुकारू शकते, उठाव करू शकते. जी सत्ता अस्तित्वात आहे ती सत्ता उलथून टाकू शकते किंवा ती नष्ट करू शकते. का? कारण जनता तोपर्यंत वाट पाहते जोपर्यंत त्याच्या जीविताला धोका होत नाही, किंवा त्याच्या जीविताला धोका असा त्याला विश्वास येऊ लागला, अशी शंका निर्माण होऊ लागली की ती जनता राजाची सत्ता उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कायमस्वरूपी राजानं एक करत राहायचं काय की त्या जनतेला त्यांच्या जीविताचं रक्षण करण्यासाठी मी किती सक्षम आहे किंवा मीच किती चांगल्या पद्धतीने त्यांच्या जीवाचं रक्षण करू शकतोय याबद्दलचा विश्वास वेळोवेळी त्यांच्या मनामध्ये निर्माण करायचा आहे. त्यातून राजाची सत्ता किंवा राजाचा राज्यकारभार टिकून राहणार आहे असं मॅकियावेलीला म्हणायचं आहे. पुढचा मुद्दा आहे नम्र, दयाळू, प्रेमळ यांचा देखावा. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. कुठला? देखावा. मॅकियावेली बघा, मॅकियावेली विचार करत असताना मॅकियावेली जनतेला खूप मार्गदर्शन करतो, जनतेनं कसं वागायचं हे सांगतो, जनतेवर खूप नैतिक धार्मिक बंधने तो लादतो. कुणावर? जनतेवर. परंतु राजाबद्दल मॅकियावेली कुठलंही बंधन लादत नाही. मॅकियावेली तर असं म्हणतोय की राजानं आपण नम्र आहोत, आपण दयाळू आहोत, आपण प्रेमळ आहोत, सहकार्याची वृत्ती आपल्यामध्ये आहे, याचा सतत देखावा करायचा आहे. हा देखावा करायचा म्हणजे याचा अर्थ काय आहे? जरी तुम्ही मुळात नम्र नसणार, जरी तुम्ही दयाळू नाहीत, जरी तुमचा स्वभाव प्रेमळ नाही, तरी सुद्धा जनतेच्या पुढे तुम्ही हेच मुखवटे धारण करून जाणार आहात. म्हणजे तुम्हाला कुणाचीच दया वाटत नाही, तुम्हाला फक्त तुमची खुर्ची सुरक्षित ठेवायची आहे. ठीक आहे, मान्य आहे. पण हा तुमचा अंतर्गत विचार झाला. जनतेच्या पुढे तुम्ही जेव्हा जाणार आहात ना, तेव्हा तुम्ही तुमचा जो दयाळूपणा आहे, दुसऱ्यावर प्रेम करण्याचा जो तुमचा स्वभाव आहे, दुसऱ्यांची काळजी घेणारीची जी तुमची वृत्ती आहे, या वृत्तीचं तुम्हाला प्रदर्शन करायचं आणि हे प्रदर्शन सतत करायचं आहे. म्हणजे आभास निर्माण करायचा आहे. आपण पाहतोय मीडियाच्या माध्यमातून, आपण पाहतोय राज्यकारभार आपल्या देशाचा जरी चालत असेल तरी अगदी स्टेजवरून एखादा नेता जे बोलत असेल त्या बोलण्यामध्ये त्याचं वैयक्तिक व्यक्तिमत्व बाजूला ठेवून जे आदर्श व्यक्तिमत्व आहे ते आदर्श व्यक्तिमत्व हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. ही मॅकियावेलीच्या प्रिन्स या ग्रंथांची आधुनिक राज्यकर्त्यांना मिळालेली देणगी आहे. म्हणजे जे नकली वर्तन ज्याला आपण म्हणतो की कधी म्हणतो की राज्यकारभार करणारे लोक एवढे ढोंगी का आहेत, ही ढोंगीपणाची शिकवण कुणी दिलेली आहे? ही मॅकियावेलीने दिलेली आहे त्याच्या प्रिन्स नावाच्या ग्रंथामधून. आणि ही यासाठी दिलेली आहे की जर तुम्ही ढोंगी वागला तरच लोकांना तुम्ही तुमच्याशी बांधून ठेवू शकता, लोकांना तुमच्याशी जोडून ठेवू शकता. आणि जर हे जोडून ठेवता आलं नाही तर लोक तुमची सत्ता कधी उलथून टाकतील हे तुम्हाला सांगता येणार नाही. त्या दृष्टिकोनातून हा विचार मांडला. इथं मॅकियावेली काय म्हणतात? तुम्ही प्रेमळ नसालही कदाचित, तुम्ही दयाळू नसालही कदाचित, तुमच्यामध्ये नम्रपणा बिलकुल नाहीये, तो तुमच्या वर्तनातून दिसू द्यायचा नाही. तो गुणधर्म तुम्ही त्याच्या विरोधामध्ये किती नम्र आहेत तेच तुम्ही दाखवून द्यायचं आहे. का? तसं केलं तर जनतेला तुमच्याबद्दल प्रचंड आदर वाटेल. माझा राजा किती नम्र आहे, माझा राजा किती दयाळू आहे, माझा राजा किती प्रेमळ आहे, अशी भावना जर जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली तर आपोआप तुमची सत्ता, तुमची खुर्ची, तुमचा राज्यकारभार हा
प्रबळ होईल, सशक्त होईल, तो टिकून राहील असं यांना म्हणायचं आहे. दुसरी गोष्ट आहे की पुढचा जो मुद्दा मॅकियावेली सांगतोय मात्र की धार्मिक प्रवृत्तीचं दर्शन. ही तर बघा, देखावा, दर्शन करायचं आहे म्हणजे तुमच्यामध्ये धार्मिक प्रवृत्ती आहे का नाही काही देणं घेणं नाहीये. राजामध्ये मूलभूत धार्मिक तत्वे नसली, धार्मिक प्रवृत्ती नसली, तो त्याच्यामध्ये धर्मभाव नसला तरी सुद्धा मॅकियावेली म्हणतो की राजानं सतत असं सांगायचं, असं दाखवायचं आहे मी किती धार्मिक आहे. हे जे धार्मिक संस्कार आहेत ते संस्कारांचा माझ्यावर कसा प्रभाव पडत आहे हे जनतेला दाखवायचं आहे. याचं कारण मॅकियावेली असं सांगतोय, जनता ही धर्मभोळी असते, जनता ही धर्मवेडी असते, जनता धार्मिक गोष्टींबद्दल जनतेच्या मनामध्ये प्रचंड श्रद्धा असते, जनता धर्माची उपासना करत असते. आणि जनतेचं हे जे वर्तन असतं, जनतेला जर सांगितलं की तुम्ही ज्या धार्मिक कृती, धार्मिक कर्मकांड करताय हे चुकीचं आहे असं जर कुणी बोललं तर जनता त्याच्या विरोधामध्ये येईल, जनता त्याच्याशी भांडायला उठेल. समजा एखादा माणूस हा खूप श्रद्धेनं काही धार्मिक गोष्टी करतोय, धार्मिक कर्मकांड करतोय, धार्मिक पूजा, उपासना, धार्मिक सोहळे या गोष्टी करतोय आणि त्याला जर दुसरा माणूस म्हटलं ना हे प्रचंड चुकीचं आहे, त्या माणसाला प्रचंड राग येईल. आणि जर ही जनता जर धर्मवेडी असेल, आपली जनता जर धार्मिक प्रवृत्तीची असेल आणि तिथला राजा जर अधार्मिक प्रवृत्तीचा असेल, तो जर समजा असं गृहीत धरा की हा आपला देश आहे, इथले सर्व लोक आपापल्या धर्माची उपासना करतात, आपापल्या धर्माबद्दल त्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे, चांगला धार्मिक भाव आहे, पण या देशाचा जो प्रमुख आहे तो जर असं म्हणला मी कुठलाही धर्म मानत नाही, मी धार्मिक कुठल्याही गोष्टीचा स्वीकार करू शकत नाही, मला धर्मामधल्या कुठल्याही तत्वाशी काहीही देणं घेणं नाही, असं जेव्हा म्हणेल तेव्हा तो नेता जनतेच्या मनातून उतरेल, त्या नेत्याबद्दल जनतेच्या मनामध्ये नकारात्मक भाव निर्माण होईल. कदाचित जनता असाही विचार करेल की असा नेता आम्हाला नसलेला बरा, किंवा हा नेता आम्हाला नकोय, दुसरा नेता पाहिजे. आपण बघतोय अलीकडच्या कालखंडामध्ये आपण बघतोय की नेते धार्मिक कार्यक्रमांमध्ये हिरिरीने भाग घेत आहेत. नेते धार्मिक कार्यक्रमामध्ये भाग घेतात, त्याचं चित्रण करतात, त्याची जाहिरात करतात, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. आम्ही किती धार्मिक आहोत, धर्मातली तत्व किती श्रेष्ठ आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. का? तुम्ही धार्मिक प्रवृत्ती जेव्हा तुम्ही धार्मिक वृत्ती घेऊन जनतेसमोर येतात तेव्हा जनतेच्या मनामध्ये आदरभाव तुमच्याविषयी निर्माण होतो. तुम्ही कुठल्या तरी एका धर्माचं प्रतीक आहात असं त्यांना वाटतं. आणि जर आपला राजा किंवा आपला नेता जर एवढा धार्मिक वृत्तीचा असेल तर आपण सुद्धा धर्माची उपासना केली पाहिजे, आपण सुद्धा धार्मिक बनलं पाहिजे, ही भावना निर्माण होते. आणि त्या नेत्याचं त्या देशातलं जे स्थान आहे, त्या राज्यकारभारातलं जे स्थान आहे ते आणखी सशक्त होतं. म्हणून मॅकियावेली असं म्हणतोय, राजाकडं धार्मिकता असो किंवा नसो, धार्मिक प्रवृत्ती तो त्याच्याकडं असो किंवा नसो, मात्र धार्मिक आपण असल्याचा खूप चांगला भास त्यानं निर्माण करायचा आहे, देखावा निर्माण करायचा आहे, असं मॅकियावेली राजाला उपदेश करतोय. पुन्हा मॅकियावेली म्हणतात, कला, क्रीडा, साहित्य यांचा विकास. ह्याच गोष्टींना मॅकियावेली काय म्हणतोय, ही जी मनोरंजनाची साधनं आहेत, मनोरंजनाच्या साधनांमध्ये खूप चांगला विकास झाला पाहिजे. याचा तर्क मॅकियावेली असा बांधतोय, लोक जनतेला जर त्यांची मन किंवा भावना हे गुंतवण्यासाठी कुठलं क्षेत्र मिळालं नाही तर ती लोक नको त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला सुरुवात करतील. म्हणजे दुसऱ्या भाषेत मला असं सांगता येईल की समजा प्रत्येक माणसामध्ये काही मूलभूत गुणधर्म असतात, प्रत्येक माणसाला काहीतरी कला गुणांची आवड असते, कुणाला कुठल्या क्षेत्रामध्ये रस असेल, दुसऱ्याला तिसऱ्या क्षेत्रामध्ये रस असेल, किंवा आणखी वेगळं, म्हणजे कुणी साहित्यप्रेमी असेल, कुणी खेळाचा प्रेमिक असेल, एखादा माणूस हा एखादा संगीतावर प्रेम करणारा असेल, एखादा आणखी दुसरा एखाद्या खास कलेवर प्रेम करणारा असेल. म्हणजे वाद्य आहे, संगीत आहे, नृत्य आहे, नाटक आहे, सिनेमा आहे, आणखी जी तुमची मनोरंजनाची वेगळी साधनं असतील, ती सर्व साधने. आता इथं बघा काय असतं, समजा माझ्यामध्ये एखाद्या गोष्टीविषयी ह्या साहित्यातल्या किंवा ह्या कला मनोरंजनाच्या एखाद्या गोष्टीवर मला त्याची आवड असेल तर मी काय करेल, मला उपलब्ध वेळ झाला तर मी त्या गोष्टीकडे आपोआप गुंतल्या जाईल.
जर मी माझ्या आवडीच्या गोष्टीमध्ये गुंतलो तर साहजिक काय होणार आहे, मी हा कारभार कसा सुरू आहे याच्याकडे अजिबात लक्ष देणार नाही. पण जर मला माझ्या आवडीचं कार्यक्षेत्र मिळालं नाही, जर मला मनोरंजन करण्यासाठी जी साधनांची आवश्यकता ही साधनंही तो उपलब्ध नसतील, तर मी काय करेल, मी हा राज्यकारभार कोण चालवतोय त्याकडे लक्ष देईल, हा किती चुकीच्या पद्धतीने चालवलो त्याकडे लक्ष देईल, त्याच्या काही उणिवा आहेत त्याकडे लक्ष देईल, तो कुठं चुकला त्याकडे लक्ष देईल, त्यानं काय करायला पाहिजे होतं त्याकडे लक्ष देईल. म्हणजे असा मी त्यामध्ये लक्ष घालत राहील. मॅकियावेली राजाला असं सुचवतोय, तुम्ही काय करा, राजानं असं करायचं आहे की मनोरंजनाच्या साधनामध्ये प्रचंड वाढ करायची आहे आणि लोकांना त्यांच्या प्रवृत्तीनुसार त्यांच्या मनोरंजनामध्ये गुंतवून ठेवायचं. हे गुंतवून ठेवणं का, ते जर तिथं गुंतून राहिले तर ते राजाकडे पाहणार नाहीत, ते जर तिथे गुंतून राहिले तर ते राजाच्या राज्यकारभाराकडे लक्ष देणार नाहीत. त्याच्या दोष, त्याच्या उणिवा, त्याचे नकारात्मक गोष्टी आहेत त्यावर भाष्यसुद्धा करणार नाहीत. का, त्यांना त्यांचं डोकं गुंतवून ठेवायला ठिकाण मिळालेलं आहे. आज आपण बघतो की मनोरंजन साधनाचा आणि कारभाराचा कसा एक परस्पर संबंध आहे. समजा आज आपल्या देशामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये आज भारताचा दृष्टिकोनातून विचार केला तर आपण पाहतो की आपल्याकडे 3G 4G 1GB डेटा 2GB डेटा 4GB डेटा एवढ्या मोठ्या गोष्टी उपलब्ध आहेत. आज आपल्या देशातल्या मॅक्झिमम लोकांकडं, तरुणांकडं, सुशिक्षितांकडं स्मार्टफोन आहे. त्यामध्ये त्याला दिवसभर बसला तरी तो डेटा संपणार नाही एवढा डेटा त्या फोनमध्ये फिट झालेला आहे. आणि ही मुलं किंवा ही माणसं दिवसभर फावल्या वेळेमध्ये त्या स्मार्टफोनमध्ये गुंतलेली असतात. साहजिकच ते इथल्या राज्यकारभाराकडं, इथल्या प्रशासनाकडं, इथल्या बॉसकडं किंवा इथल्या कुठल्याही गोष्टीकडं तेवढा सक्षमपणे लक्ष देऊ शकत नाहीत. हा मनोरंजनाचा परिणाम आहे. ही मनोरंजनाची साधनं जेवढ्या पटीनं वाढतील तेवढे तुम्ही सुरक्षित राज्यकारभार करू शकता, तेवढे तुम्ही तुमची खुर्ची शाबूत ठेवू शकता, तेवढ्या प्रमाणामध्ये तुमची सत्ता अधिकृत आणि प्रभावी बनू शकते. म्हणून मॅकियावेली राजाला उपदेश करतो की राजानं काय करायचं आहे, कला, क्रीडा, साहित्य, नाट्य किंवा आणखी अशी मनोरंजन जी वेगवेगळी क्षेत्र आहेत त्यामध्ये खूप मोठा विकास करायचा आहे आणि जनतेला त्यामध्ये गुंतवून ठेवायचं आहे. तो एक सल्ला आहे दिलेला मॅकियावेलीने राजाला. त्यानंतर बघा पुढचा एक मुद्दा आहे. मॅकियावेली असं म्हणतोय, चांगलं वाईट, सत्य असत्य असं काहीही नसतं. कुणासाठी, हा मुद्दा तो राजासाठी मानतो, जनतेसाठी नाही. मॅकियावेलीने आपल्या विचारामध्ये एक नैतिकता आणि धर्म याबद्दल एक विचार मांडला आहे. ते अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो हा मुद्दा समजण्यासाठी. नैतिकतेचे मॅकियावेलीने 2 प्रकार सांगितले. एक सामाजिक नैतिकता आणि दुसरी राजकीय नैतिकता. जी सामाजिक नैतिकता आहे ती नैतिकता म्हणजे जनतेची नैतिकता आणि जी राजकीय नैतिकता आहे ती नैतिकता म्हणजे राजाची नैतिकता. जनतेची नैतिकता सांगताना मॅकियावेली असं म्हणतो की जनतेने नीतिमत्तेनेच वागलं पाहिजे, जनतेने कायद्याचं पालन केलं पाहिजे, जनतेच्या मनामध्ये त्याग असला पाहिजे, त्याच्या वृत्तीमध्ये बलिदान असलं पाहिजे, त्याने राज्याचा विचार केला पाहिजे, देशाच्या प्रगतीचा विचार केला पाहिजे, त्याने सेवा धर्म जोपासला पाहिजे, त्याने प्रत्येकासाठी सहकार्याची भावना जोपासली पाहिजे. कुणी, व्यक्तीने. त्याच वेळेस मॅकियावेली राजाची नैतिकता सांगतो आणि ते सांगताना काय म्हणतो, राजासाठी चांगलं किंवा वाईट असं काही असणार नाही, राजासाठी सत्य किंवा असत्य काही असणार नाही, शुद्ध अशुद्ध काही असणार नाही, उच्च कनिष्ठ काही असणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे, राजाला त्याचा राज्यकारभार चालण्यासाठी ज्या गोष्टी योग्य वाटतील तीच त्याची नैतिकता. राजाला जर असं वाटलं की 10 माणसं माझ्या राज्यकारभारामध्ये आडवी येत आहेत, मी त्यांना संपवलं पाहिजे, नष्ट केलं पाहिजे, तर हे राज्य टिकून राहील. मॅकियावेली राजाला तसं करण्याचा स्पष्टपणे अधिकार देतो. तो काय म्हणतोय, हे राज्य टिकवण्यासाठी जे करावं लागेल, जे करणं उचित आहे ते सर्व करण्याची राजाला परवानगी देतो आणि तो सांगतो की राजासाठी चांगलं किंवा वाईट असा भेदच नाहीये, सत्य किंवा असत्य असा भेदच नाहीये. राजाने त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी स्वीकारलेलं कुठलंही साधन, स्वीकारलेली कुठलीही कृती ही श्रेष्ठच असणार नाही, त्यामध्ये वाईट असं काही असणार नाही. हा मुद्दा सांगून मॅकियावेलीला असं सूचित करायचं आहे,
राजाने आपला राज्यकारभार चालवताना त्याला जे योग्य वाटेल ते करायचं, त्याच्यामध्ये त्यानं नीतिमत्तेमध्ये गुंतून बसायचं नाही. त्यांना असा विचार करायचा नाही जर मी हे केलं तर ते चांगलं आहे का वाईट आहे, सत्य आहे की असं अजिबात विचार करत नाही. राजाला जर वाटलं तर हे केल्यानंतर आपलं राष्ट्र विकसित होतंय, हे केल्यानंतर आपलं राज्य आणखी समृद्ध होणार आहे, बिनधास्त राजानं करायचं, जरी ते वाईट असेल तरी. म्हणजे चांगलं किंवा वाईट हे राजासाठी असणार नाही. पुन्हा हाच मुद्दा आला काय, शुद्ध चारित्र्य व वर्तनाचे ढोंग. मुद्दाम आपण याला असं टिक मार्क करतोय. ढोंग आहे, प्रदर्शन आहे, दर्शन आहे, देखावा आहे. म्हणजे राजानं जे जे करायचं आहे ते नकलीच असलं पाहिजे असं म्हणतोय. का? कारण राजा आहे तसा जर गुणधर्म प्रदर्शित करू लागला तर कदाचित तो लोकांना पटणार नाही. समजा राजाचं चारित्र्य हनन झालेलं असं गृहीत धरा, आणि जर राजा असं त्याच्या वर्तनातून चारित्र्य हनन झाल्याच्या गोष्टी करू लागला, राजा जाहीरपणे आपल्या चारित्र्य हननाचं प्रदर्शन करू लागला, तर काय होणार आहे, आपोआप जनतेच्या नजरेतून तो उतरणार आहे. आपोआप जनता त्याच्याकडे संशयानं बघणार आहे. बरं, सर्वच प्रजा ही चारित्र्य हनन झालेली नसते. प्रजेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात लोक असतात जे चारित्र्याला खूप महत्त्वाचं स्थान देतात, आणि त्यांना असं वाटतं मग आपला राजा जेवढा चारित्र्य संपन्न आहे, आपोआप आपलं राष्ट्र तेवढं चारित्र्य संपन्न बनेल. आपल्या राजाकडे काही चारित्र्य नसेल तर आपोआप राष्ट्राकडे काहीच चारित्र्य उरणार नाही. मग मॅकियावेली असं म्हणतोय, लोकांच्या मनामध्ये तसा भास, भ्रम किंवा भावना निर्माण होऊ नये म्हणून राजानं काय करायचं आहे, मी कसा शुद्ध चारित्र्याचा आहे, माझं वर्तन कसं शुद्ध आहे, निकोप आहे, श्रेष्ठ आहे, नैतिक आहे, हे दाखवण्याचा सतत प्रयत्न करायचा आहे. खाजगी जीवनामध्ये तो भ्रष्ट असेल, खाजगी जीवनामध्ये त्याचं चारित्र्य हनन झालेलं असेल, खाजगी जीवनामध्ये तो अनैतिक वागत असेल, तरीसुद्धा त्याने आपण शुद्ध चारित्र्याचे, शुद्ध नैतिकतेचे, शुद्ध भावनेचे आहोत हे पुन्हा पुन्हा त्याचं प्रदर्शन करायचं आहे, पुन्हा पुन्हा जनतेच्या मनावर ते बिंबवायचं आहे, असं इथं मॅकियावेली सांगतोय. धार्मिक प्रवृत्तीचं दर्शन, ठीक आहे, हा मुद्दा झालेला आहे आपला. आणि दुसरी गोष्ट ही नीतिमत्ता किंवा धर्म आणि नीतिमत्ता दोन्ही गोष्टी इथं एकत्रित येतात. नीतिमत्तेबद्दलही मॅकियावेली त्याच पद्धतीने सांगतो की राजानं कुठलीही नीतिमत्ता पाळायची नाही, पाळायची गरजच नाही आहे. तो काय म्हणतो, साध्य म्हणजे राजानं एखादी गोष्ट ठरवली आहे ते त्याचं साध्य आहे. ओके, मग ती ठरवलेलं साध्य जे आहे ते साध्य प्राप्त करण्यासाठी राजा जे वाटेल ते साधन वापरू शकतो. म्हणजे त्यानं ते चुकीचं साधन वापरलं किंवा बरोबरीचं साधन वापरलं किंवा ते खूप चांगलं साधन वापरलं किंवा वाईट वापरलं याचा काहीच त्यानं विचार करायचा नाही आहे. म्हणजे नैतिकता ही राजासाठी असणार नाही. त्याचं कारण असं आहे, राजा हा नीतिनियमांपेक्षा श्रेष्ठ आहे. मॅकियावेली धर्माबद्दल तर असं म्हणतो, इथं आपल्या एक गोष्ट आपण हे धार्मिक विचार बोलत असताना एक गोष्ट आपण बोलतोय की मॅकियावेली धर्माबद्दल जेव्हा बोलतो का राजा आणि धर्म याचा संबंध जोडतो, मॅकियावेली असं म्हणतो, राजा हा धर्मापेक्षा मोठा असतो. राजाने कुठल्याही धार्मिक तत्वांचं बंधन पाळण्याचीच गरज नाही. त्याचं कारण आहे, त्याचं कारण असं आहे की मॅकियावेलीचा जो कालखंड ना, हे बघा, हा जो मॅकियावेलीचा कालखंड आहे 1469 ते 1527, मॅकियावेलीने जेव्हा पहिल्यांदा धर्म आणि नीतिमत्ता याची राजकारणापासून फारकत केली, ही फारकत करणे अशा पद्धतीचं मॅकियावेलीचं हे पहिलं लिखाण होतं. मॅकियावेलीच्या कालखंडापर्यंत ज्या पद्धतीनं लेखन केलं जात होतं, जसं की धर्म हा राज्यकारभारातला प्रभावी घटक होता, म्हणजे राज्यकारभार हा धर्माच्या चौकटीतून केला जायचा. मॅकियावेलीनं पहिल्यांदा ते मोडून काढलं. मॅकियावेलीनं सांगितलं की राजा हा धर्मापेक्षा श्रेष्ठ असतो, धर्माचं कुठलंही बंधन राजावर नव्हतं. एवढे परखड विचार मांडले आणि इथं त्याचा परिणाम असा झाला, मॅकियावेलीचे विचार हे मध्ययुगाचा शेवट करतात. मॅकियावेलीला काय म्हटलं जातं की मध्ययुगामध्ये ज्या पद्धतीचे विचार मांडले जात होते का,
ते विचार सर्व ती विचार मांडण्याची जी पद्धत सर्व मॅकियावेलीने मोडून काढली. मॅकियावेलीने मध्ययुगाचा शेवट केला आणि आधुनिक राजकीय विचारांचा प्रारंभ हा मॅकियावेलीच्या विचारापासून व्हायला सुरुवात झाला. का? कारण मॅकियावेलीचे विचार हे अत्यंत वास्तववादी आहेत, अत्यंत मनुष्याच्या स्वभावाला स्पष्टपणे सांगणारे आहेत. धर्म, राजकारण, नीतिमत्ता याच्याचा जो सुसंबंध आहे तो किती प्रमाणात असावा, किती नसावा याबद्दल स्पष्टपणे मॅकियावेली आपलं भाष्य करतो. म्हणून तो आधुनिक विचारांचा जनकसुद्धा ठरतो. तर राजानं नीतिमत्तेबद्दल ते सांगितले की राजाने कुठलीही नीतिमत्ता पाळण्याची गरज नाही. मॅकियावेली असं म्हणतो की राजाच्या जे मनात येईल ते चांगलं आहे. ही राजाला मॅकियावेलीने केलेला जो उपदेश आहे हा या पद्धतीने आपण इथं मांडलेला आहे, त्या पद्धतीने आपण स्पष्ट केला आहे. अत्यंत साधे, सरळ, सोपे मुद्दे आहेत, लक्षात ठेवण्यासाठी तर खूप चांगले आहेत. मनुष्य स्वभावाबद्दलही तसंच आहे की माणसातले आपल्या वैयक्तिक त्या प्रश्नाबद्दल जेव्हा परीक्षेत लिहिण्याची वेळ येईल तेव्हा सहजपणे की तुम्ही एखाद्या माणसाला जेवढं वाईट दुष्ण देऊ शकता तेवढी सगळी वाईट दुष्ण मॅकियावेली माणसांसाठी दिला आणि ते मनुष्य स्वभावामध्ये तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. संकल्पना खूप सोपी आहे, चांगली आहे, ती समजून घ्या, पुस्तकातून वाचून घ्या. या निमित्ताने एवढेच. धन्यवाद.